नमस्कार. आपण आलो आहोत वसईच्या किल्ल्यावरती. ऐतिहासिक ज्याला वारसा आहे नरवीर चिमाजी आप्पा यांच्या याच किल्ल्यावरती लढाई झाली होती आणि इंग्रजांना पराभूत केलं होतं. आणि या ठिकाणी एक मंदिर बांधण्यात आलं होतं. एक गावामध्ये बजरंगबलीचं मंदिर बांधलं गेलं. त्या मंदिराचा सुद्धा आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि हा पुरातन किल्ला आपण बघतोय. या ठिकाणी राजवाडा असेल हा. बाहेरची एवढ्या मोठ्या भिंती आपल्याला इथे पाहायला मिळतात. आपण आता मेन गेटमधून एंट्री करून मला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हा मेन गेट आहे आतमध्ये जाण्यासाठी. ही आहे किल्ल्याची एंट्री. नरवीर चिमाजी राजांनी या ठिकाणी लढाई केली होती आणि शत्रूला या ठिकाणी पराभूत केलं होतं. त्याचा इतिहास अजून या ठिकाणी साक्षीला आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की ते उंच या ठिकाणी भिंत आहे. आणि मला वाटतं हे पूर्वीचे दरवाजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इथे आल्यानंतर आपल्याला इतिहास बघायला मिळतो, वाचायला मिळतो, पाहायला मिळतो. बघूया आपण पुढे जाऊन. हाँ 5 लाख रुपये का वो क्या सब जगह वैसा ही रहता है. या ठिकाणी पेशवेकालीन 1740 मध्ये श्री वज्रेश्वरी देवी मंदिर, श्री नागेश्वर मंदिर, वसई किल्ला तालुका वसई नरवीर चिमाजी आप्पा यांनी बांधलेला आहे. मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व. तो काळ पेशवाईचा होता. त्यावेळी पोर्तुगालच्या ताब्यात मुंबईपासून जवळजवळ दमणपर्यंतची गावे होती. मुसलमानापेक्षा प्रखर आणि कडव्या असलेल्या पोर्तुगीजांनी प्रजेचा छळ सुरू केला होता. वाटव्या आईबहिणींची आबरू घ्यावी असे अत्यंत असह्य अत्याचार सुरू होते. ही हकीकत पेशव्यांच्या कानी पडली आणि श्रीमंत चिमाजी आप्पा पेशवे आपला फौजफाटा घेऊन वसईच्या मोहिमेवर निघाले. आता जाता श्री वज्रेश्वरी देवीला नवस केला की जर तुझ्या कृपेमुळे मी किल्ला जिंकला तर किल्ल्यासारखे तुझे देऊळ बांधेन. आणि श्री वज्रेश्वरी मातेची देवीची कृपा चिमाजी आप्पांवर झाली. वसईच्या किल्ल्यावर भगवा ध्वज फडकला. प्रजा सुखी झाली. आणि चिमाजी आप्पांनी इसवी सन 1738 साली वसईचा किल्ला जिंकल्यानंतर देवीचा नवस बोलल्याप्रमाणे ऐतिहासिक वज्रेश्वरी देवीचे भव्य मंदिर बांधून आपल्या नवसाची नवसपूर्ती केली. प्रथम वसई किल्ल्यामध्ये लहानसे देऊळ बांधले. तेच हे पेशवेकालीन वज्रेश्वरी देवीचे मंदिर. आणि ज्या ठिकाणी देवीने श्रीमंत चिमाजी आप्पांना दृष्टांत देऊन आशीर्वाद दिला ते भव्य दिव्य वज्रेश्वरीचे मंदिर येथे पेशवेकालीन वज्रेश्वरी देवीचे ऐतिहासिक मंदिर बांधले आहे. ओम श्री वज्रेश्वरी देवी नमः. मी आपणाला या व्हिडिओद्वारे वज्रेश्वरी मातेचं दर्शन घडवतोय. वसईला या मातेच्या आशीर्वादानेच चिमाजी आप्पा पेशव्यांनी पोर्तुगीजांशी सामना करून त्यांना चितपात केले, त्यांचा पराभव केला. आणि मातेच्या केलेल्या नवसाला चिमाजी आप्पांनी या ठिकाणी मंदिर बांधलं. त्यांनी नवस घेतला होता की मी तुमचं मंदिर बांधेन. या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे आणि या मंदिराच्या साक्षात देवीचं आपण या ठिकाणी दर्शन घेतोय. ओम श्री वज्रेश्वरी देवी नमः. या ठिकाणी बघू शकतो. या ठिकाणी निसर्गाने समृद्ध असं हा भाग आहे.
हा जो किल्ला आहे तो साधारण 118 एकरमध्ये आहे अशी आपल्याला माहिती मिळाली आहे. ही किल्ल्याची भिंत आहे.